हॅलो स्टुडंट्स. आज आपण ई व्ही एसचा सेकंड स्टँडर्डचा एक्सप्लोर सायन्स एक्सप्लेनेशन करणार आहोत. तर त्याचं ई व्ही एसचं फर्स्ट चॅप्टर आहे युनिट नंबर 1 मधलं अवर सराउंडिंग्समधला लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स आज आपण एक्सप्लेनेशन करणार आहोत. ओके, तर आजचं सेकंड स्टँडर्डचं फर्स्ट चॅप्टर नेम आहे लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. ओके, युनिट आहे आवर सराउंडिंग्स. ओके, तर ह्या चॅप्टरचे लर्निंग ऑब्जेक्टिव्स आहेत डिफरन्स बिटवीन लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. ओके, लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय आहे, तर याच्यातला डिफरन्स काय आहे हे आपलं एक लर्निंग ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. त्यानंतर डिफरन्स बिटवीन नॅचरल थिंग्स अँड ह्युमन मेड थिंग्स. नॅचरल थिंग्स आणि ह्युमन मेड थिंग्स यांच्यातला डिफरन्स आपण आज बघणार आहोत. ओके, तर स्टुडंट्स, सगळ्यात अगोदर आपल्याला लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स याचा मिनिंग आपल्याला बघायचा आहे. ओके, तर आपल्या सराउंडिंग्समध्ये लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स असतात. आता सराउंडिंगमध्ये ज्या काही लिव्हिंग थिंग्स असतात आणि काही नॉन लिव्हिंग थिंग्स असतात. ओके, तर सगळ्यात अगोदर आपण लिव्हिंग थिंग्स ह्या शब्दाचा अर्थ नेमका काय होतो ते आपण अगोदर सगळ्यात समजून घेऊया. ओके, तर लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय, सजीव थिंग्स ज्याला म्हणतात, तर ज्या काही असतात त्याला आपण लिव्हिंग थिंग्स म्हणतो. म्हणजे ज्यांना चालता येतं, बोलता येतं, एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती त्या मुवमेंट करतायत, ज्यांची ग्रोथ होते, ज्या प्रोड्यूस होत आहे, त्याला आपण लिव्हिंग थिंग्स म्हणतो. ओके, आणि याच्याच अगदीच अपोजिट वर्ड म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स, म्हणजे ज्या निर्जीव वस्तू आहेत, म्हणजे ज्यांची मुवमेंट होत नाही आहे किंवा ज्यांची ग्रोथच नाही होते, तर त्याला आपण नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणतो. ओके, तर आपण आता बघूया चॅप्टरकडे बघूया. वी सी मेनी थिंग्स अराउंड अस, म्हणजे आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये आपण खूप साऱ्या वस्तू बघतो किंवा वेगवेगळ्या गोष्टी बघत असतो. तर त्यामध्ये दीज थिंग्स कॅन बी डिवायडेड इन टू ग्रुप्स. वन इज लिव्हिंग अँड सेकंड वन इज नॉन लिव्हिंग. ओके, तर आता ह्या ज्या काही वस्तू आहे आपल्या सभोवतालच्या वातावरणामध्ये, तर त्याच्यामध्ये दोन ग्रुप्स पडले जातात, दोन ग्रुप्स येतात. तर त्याला एका ग्रुपचं नाव आहे लिव्हिंग आणि दुसरा ग्रुप आहे नॉन लिव्हिंग. ओके, तर त्याच्यामध्ये अगोदर आपण बघूया लिव्हिंग थिंग्स. ओके, आता लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय, सजीव वस्तू. ओके, तर त्यामध्ये लिव्हिंग थिंग्स नीड फूड. लिव्हिंग थिंग्स नीड फूड म्हणजे काय, की लिव्हिंग थिंग्सला जिवंत राहण्यासाठी अन्नपदार्थांची गरज असते. ओके, जर समजा एखादा ह्युमन आहे, म्हणजे एक माणूस आहे, त्याला जर आपण अन्नच नाही दिलं तर त्याची ग्रोथ होणार आहे का, नाही. तर माणूस हा लिव्हिंग थिंग आहे, राईट. तर माणसाला जिवंत राहण्यासाठी किंवा त्याला सर्वाईव्ह करण्यासाठी अन्नपदार्थाची गरज आहे, म्हणजे त्याला फूड खाण्याची गरज आहे. जर त्याने अन्न खाल्लं तरच तो ग्रो होऊ शकतो. आणि त्याच्यात त्यांनी काय म्हटले, दे ग्रो शो मुवमेंट अँड नीड एअर. म्हणजे लिव्हिंग थिंगची वाढ होत असते, त्यानंतर एका जागेवरून त्या दुसऱ्या जागेवरती जात असतात आणि त्यांना सर्वाईव्ह करण्यासाठी त्यांना ऑक्सिजनची गरज असते, म्हणजे त्यांना हवेची गरज असते. ओके, दे नीड एअर. दे कॅन फील अँड प्रोड्यूस देअर ओन काइंड. तर त्यांना फिलिंग्स ते फील करू शकतात. म्हणजे समजा एखादी गोष्ट फील करणं म्हणजे काय, समजा आता एखादी वस्तू आहे तर ती कडक आहे की सॉफ्ट आहे किंवा हार्ड आहे, ह्या सगळ्या गोष्टी ते जर टच केल्यानंतर ह्युमन बिंगला समजतं की एखादी वस्तू सॉफ्ट आहे किंवा ती कडक आहे. ओके, त्याला म्हणतात फील करणं. अँड प्रोड्यूस देअर ओन काइंड. आता मदर्स सेम त्याच्या डॉटरला ती जन्म देते, म्हणजे एक माणूस हा एक बाई ही जन्म देते, म्हणजे ती प्रोड्यूस करते. आता जसं आपण ह्या पिक्चरमध्ये दाखवलं आहे लिव्हिंग थिंग्स ग्रो, म्हणजे ह्या पिक्चरमध्ये काय दाखवलेलं आहे, एका डॉगीने पपी डॉगला जन्म दिलेला आहे, म्हणजे त्याच्यासारखा डॉगी त्यांनी प्रोड्यूस केलेला आहे. ओन काइंड, त्याच्यासारखाच दिसणारा ओन काइंड त्याने एक डॉगीला तिथे जन्म दिलेला आहे. ओके, दिस इज द बेस्ट एक्झाम्पल.
ऑफ प्रोड्यूस देअर ओन काइंड याचं झालं. ओके. प्लांट्स, ॲनिमल्स अँड ह्युमन्स आर लिव्हिंग थिंग्स. आता प्लांट्स म्हणजे वनस्पती आहे, छोटे छोटे प्लांट्स, प्राणी आणि माणूस, हे सगळे लिव्हिंग थिंग्स आहेत. ओके. आता खाली दाखवल्याप्रमाणे आपण बघूयात. आता प्लांट्स, ॲनिमल्स आणि ह्युमन्स आर लिव्हिंग थिंग्स आपण का म्हणतो? प्लांट्सची तर ग्रोथ होते आहे. ओके. त्याला प्लांट्सला सर्वाईव्ह करण्यासाठी वॉटरची गरज आहे, एअरची गरज आहे. ओके. त्यामुळे आपण त्याला म्हणतो प्लांट्स हे लिव्हिंग थिंग्स आहेत. ॲनिमल्सला सुद्धा ॲनिमल्सची ग्रोथ होते. त्यानंतर त्यांना सर्वाईव्ह करण्यासाठी फूडची गरज आहे. ॲनिमल्स एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती मुवमेंट करू शकतात अँड दे नीड एअर. ओके. अँड ह्युमन्स आर लिव्हिंग थिंग्स. ह्युमन्ससुद्धा लिव्हिंग थिंग्सच आहेत. जर समजा एखाद्या माणसाला जर आपण जेवायलाच नाही दिलं तर त्याची ग्रोथ होऊ शकते का? नाही, त्याची ग्रोथ नाही होऊ शकत. म्हणजे याचा अर्थ काय होतो की ज्या अशा काही वस्तू आहेत की ज्यांची ग्रोथ होऊ शकते, ज्याची मुवमेंट होते आणि त्यांना जगण्यासाठी हवेची गरज असते, त्याला म्हणतात लिव्हिंग थिंग्स. ओके. तर आता मला तरी वाटतं तुम्हाला छानपैकी समजलं असेल लिव्हिंग थिंग्स याचा अर्थ नेमका काय होतो. ओके. तर याच्यामध्ये आपण बघूया. ह्या पिक्चरमध्ये तुम्हाला काय दिसतंय? आता ही छोटीशी मुलगी आहे, तर ती काय करते आहे? ती तिचं जेवण खाते. ती जेवते आहे. म्हणजे लिव्हिंग थिंग्स नीड फूड. याचा अर्थ काय होतो की ही लिव्हिंग थिंग आहे आणि ती ही छोटी मुलगी आहे, तर तिला अन्नाची गरज आहे जिवंत राहण्यासाठी. ओके. म्हणजे मग ती लिव्हिंग थिंग झाली. त्यानंतर लिव्हिंग थिंग्स ग्रो. दिस इज द वन एक्झाम्पल. आता पपी डॉग हा छोटा आहे, छोट्यापासून तो इथपर्यंत मोठा होतो अशा पद्धतीने. त्यानंतर लिव्हिंग थिंग्स शो मुवमेंट. आता ह्या पिक्चरमध्ये काय दाखवलेलं आहे की एक एलिफंट आहे, तर तो काय करतो आहे, जंगलामध्ये तो वॉकिंग करतो आहे आणि हा बर्ड काय करतो आहे, फ्लाय करतोय. म्हणजे एलिफंट हा एका वरून दुसऱ्या जागेवरती तो जाऊ शकतो. म्हणजे तो त्याची मुवमेंट होते आहे आणि बर्ड काय करतो आहे, तो फ्लाय करतोय. ओके. Hope so you will understand what is the meaning of a living things. Okay. Now we will say लिव्हिंग थिंग्स नीड एअर. ह्या पिक्चरमध्ये काय दिलेलं आहे? लिव्हिंग थिंग्सला हवेची गरज असते. त्यानंतर लिव्हिंग थिंग्स प्रोड्यूस देअर ओन काइंड. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे? एका मांजरीने दोन पिलांना जन्म दिलेला आहे. हे तिचे पिले जे आहेत ते दोघे त्या मांजरीसारखेच दिसत आहेत. म्हणजे काय? लिव्हिंग थिंग्स प्रोड्यूस देअर ओन काइंड. ओके. त्यानंतर लिव्हिंग थिंग्स फील. आता हा एक मुलगा आहे, तर त्याने काय केले, रॅबिटला हातामध्ये धरलेला आहे. तर हातामध्ये धरल्यानंतर तो रॅबिट जो आहे, म्हणजे जो ससा आहे, तर त्याला हात लावल्यानंतर तो सॉफ्ट आहे की हार्ड आहे, हे त्याच्यातून समजतंय की त्याला स्पर्श केल्यानंतर त्या रॅबिटचा स्पर्श त्याला जाणवतोय. म्हणजे तो फील करू शकतो. ओके. त्यानंतर प्लांट्स आर अल्सो लिव्हिंग थिंग्स. आता मगाशीच मी तुम्हाला बोलली होती की प्लांट्स हे लिव्हिंग थिंग्स असतात. अ स्मॉल प्लांट ग्रोज फ्रॉम अ सीड अँड ग्रोज अप टू बिकम अँड अडल्ट प्लांट. ओके. तर ह्या पिक्चरमध्ये तुम्हाला याचं सगळं एक्सप्लेनेशन त्यांनी दाखवलेलं आहे. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की जर समजा एखादं सीड आपण जमिनीत त्याला टाकलं, रोवलं, तर त्याला नंतर पाणी जर टाकलं तर त्यानंतर काय होतं, त्याचं सीडलिंग तयार होतं. म्हणजे त्या सीडपासून त्या सीडची ग्रोथ होते आणि ग्रोथ झाल्यानंतर त्याचं सीडलिंग तयार होतं आणि म्हणजे छोटंसं बेबी प्लांट तयार होतं आणि त्या बेबी प्लांट नंतर ते अडल्ट प्लांटमध्ये त्याचं रूपांतर होतं. हे त्यांनी अगदी सुंदर प्लांटचं एक्झाम्पल त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके. प्लांट्स मेक देअर ओन फूड, दे नीड एअर टू लाईव्ह. प्लांट्स हे त्यांचे स्वतःचे ओन फूड ते स्वतः तयार करत असतात आणि त्यांना सर्वाईव्ह करण्यासाठी एअरची गरज असते. ओके. प्लांट्स डू नॉट मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. आता प्लांट्स हे तुम्ही कधी बघितलं आहे का की एका जागेवरून झाडं हे दुसऱ्या जागेवरती हलताना तुम्हाला दिसलेत का? नाही. बट दे शो मुवमेंट इन देअर पार्ट्स. आता ते जरी एका जागेवरती आपल्याला नाही दिसले, पण त्यांची मुवमेंट आपण बघत असतो की समजा हवा आली तर त्याच्या ब्रांचेस किंवा त्याचे जे लीव्ज आहेत त्या हलतात. किंवा खूप अगदी जोराचा वारा आला तर तेव्हा ते अशा त्यांच्या फांद्यांचा आवाज हा येत असतो. द लीव्स ऑफ द टच मी नॉट प्लांट्स क्लोज वेन टच मी नॉट प्लांट्स सी. ओके.
क्लोज व्हेन टच्ड. म्हणजे जर समजा आपण एखादं द लीव्स ऑफ ऑफ द टच मी नॉट प्लांट्स क्लोज व्हेन टच्ड. म्हणजे आता बघा, काही झाडांची पानं हे बंद होतात, काही फॉर एक्झाम्पल आपण मिमोसाचं प्लांट जर बघितलं, म्हणजे लाजाळूचं झाड जर बघितलं, तर त्या लाजाळूच्या झाडाला जर आपण स्पर्श केला तर ते लाजाळूच्या झाडाचे पानं हे खूप लवकर बंद होत असतात. ओके. तर आता याच्यामध्ये बघा एक एक्झाम्पल दिलेलं आहे. डू यू नो मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, अ कार ऑल्सो मूव्स ऑन द रोड बट इट इज नॉट अ लिव्हिंग थिंग्स. म्हणजे आता ही एक कार आहे, तर ती रोडावरती ती मुवमेंट करते, म्हणजे ती जाते, पण मग ती लिव्हिंग थिंग आहे का? नाही, कार ही लिव्हिंग थिंग्स नाहीये. का? इट कॅनॉट मूव्ह ऑन इट्स ओन. आता कार ही लिव्हिंग थिंग्स, तुम्ही म्हणाल अरे कार तर ती एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाते, मग ती लिव्हिंग थिंग्स का नाहीये? कारण की ती स्वतः मुवमेंट नाही करत आहे. त्याच्यामध्ये कार काही डायरेक्ट तिची तिची मुवमेंट करणार आहे का? नाही, कार तिची तिची मुवमेंट नाही करत. तिला एका ड्रायव्हरची गरज असते की जेणेकरून ती कार कोणीतरी स्टार्ट करेल आणि तिचं इंजिन मूव्ह करेल, तेव्हा त्याचं इंजिन स्टार्ट होईल आणि ती कार पुढच्या दिशेने जाईल. इट नीड्स अ ड्रायव्हर टू स्टार्ट इट्स इंजिन अँड मूव्ह इट. म्हणजे त्या कारला चालू करण्यासाठी एका ड्रायव्हरची गरज असते आणि त्यानंतर त्या कारला चालू करण्यासाठी एका ड्रायव्हरची गरज असते, तेव्हा इंजिन स्टार्ट होतं आणि ती एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती ती जाऊ शकते. ओके. सो अ कार इज अ नॉन लिव्हिंग थिंग. म्हणून आपण म्हणूयात कार काय आहे? कार इज अ नॉन लिव्हिंग थिंग आहे. ठीक आहे. म्हणजे लिव्हिंग थिंग्स आता तुम्हाला आय होप तुम्हाला खूप सुंदर कळालं असेल लिव्हिंग थिंग्स. ओके. आणि आता आपण बघूयात नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय असतं. नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय? नॉन लिव्हिंग थिंग्स डू नॉट ईट, नीड एअर ऑर फील. म्हणजे काय? नॉन लिव्हिंग थिंग्स हे त्यांना अन्न प त्यांना सर्वाईव्ह करण्यासाठी किंवा त्यांची ग्रोथ होण्यासाठी अन्नाची त्यांना गरज नसते. त्यांना फील करण्यासाठी किंवा हवेची त्यांना गरज नसते. दे कॅनॉट मूव्ह ऑर ग्रो. नॉन लिव्हिंग थिंग्स काय असतात? निर्जीव वस्तू आपण त्याला म्हणू. त्या नॉन लिव्हिंग थिंग्स ह्या मूव्ह करत नसतात आणि त्यांची ग्रोथ पण होत नसते. दे अल्सो कॅनॉट प्रोड्यूस देअर ओन काइंड. ज्या पद्धतीने लिव्हिंग थिंग्स ह्या प्रोड्यूस करतात त्याच्या ओन, म्हणजे सेम त्यांच्यासारखंच दिसणारं बेबी ते प्रोड्यूस करतात, तसं नॉन लिव्हिंग थिंग्सचं नाही होत. ओके. नॉन लिव्हिंग थिंग्स आर डिव्हायडेड इंटू 2 ग्रुप्स. नॉन लिव्हिंग थिंग्स हे 2 ग्रुपमध्ये त्याचं डिव्हायडेशन केलेलं असतं. तर त्यामध्ये एक नॅचरल थिंग्स आहेत आणि सेकंड वन इज द ह्युमन मेड थिंग्स. आता नॅचरल थिंग्स आणि ह्युमन मेड थिंग्स, नॉन लिव्हिंग थिंग्सचे काय आहेत? नॉन लिव्हिंग थिंग्स ह्या 2 ग्रुपमध्ये डिव्हाइड केलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांचे ग्रुप्स कोणते कोणते आहेत? नॅचरल थिंग्स अँड ह्युमन मेड. आता नॅचरल थिंग्स म्हणजे काय? निसर्गापासून मिळालेल्या वस्तू. तर त्याला आपण म्हणतो नॅचरल थिंग्स. आणि ह्युमन मेड म्हणजे आता ह्युमन मेड म्हणजे काय? ज्या मानव निर्मित आहे, मानवाने तयार केलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्यांना आपण ह्युमन मेड म्हणतो किंवा आर्टिफिशियल म्हणतो. म्हणजे मानवाने तयार केलेल्या वस्तू त्यांना म्हणतात ह्युमन मेड थिंग्स. म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स यांचे 2 ग्रुप्स पडतात. तर त्याला आपण नॅचरल थिंग्स म्हणतो अँड ह्युमन मेड थिंग्स म्हणतो. ओके. नॅचरल थिंग्स आर फाउंड इन नेचर. आता नॅचरल थिंग्स कुठे फाउंड होतील बरं? नॅचरल थिंग्स ह्या नेचरमध्ये फाउंड होईल. दीज आर नॉट मेड बाय ह्युमन्स. म्हणजे नॅचरल थिंग्स ह्या माणसाने तयार केलेल्या नाही आहेत, ह्युमन मेड त्या नसतात. ओके. तर आपण बघूयात आता नॅचरल थिंग्सचे एक्झाम्पल्स आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर नॅचरल थिंग्स आर फाउंड इन नेचर. नॅचरल थिंग्स आपण कशाला म्हणतो? ज्या वस्तू ज्या गोष्टी म्हणा किंवा वस्तू म्हणा जी नेचरमध्ये आपल्याला दिसतील किंवा सापडतील त्याला म्हणतात नॅचरल थिंग्स. आणि त्या नेचरमध्ये आपल्याला दिसतात. ओके. दीज आर नॉट मेड बाय ह्युमन. नॅचरल थिंग्स ह्या ह्युमनने मेड केलेल्या नाही, मानवाने त्या बनवलेल्या नसतात. ओके. तर त्याच्यामध्ये आपण फॉर एक्झाम्पल्स बघूया. माउंटेन अँड क्लाउड्स हे काय आहे? नॅचरल आहे. आता माउंटेन्स अँड क्लाउड्स हे तर काय आपण घरात नाही बनवत, म्हणजे त्या ह्युमन मेड नाही आहे. दॅट्स वाय दीज आर द नॅचरल थिंग्स. मून अँड स्टार्स हे पण नॅचरल आहे. त्यानंतर वॉटर अँड स्टोन्स हे सुद्धा नॅचरल आहेत.
दीज आर द हे सगळे पिक्चरमध्ये जे दाखवलेले आहेत माउंटेन अँड क्लाउड्स, मून अँड स्टार्स, वॉटर अँड स्टोन्स, हे सगळे सम आर द नॅचरल थिंग्स. हे सगळ्या नॅचरल थिंग्स आहेत. ओके. ह्युमन मेड थिंग्स आर नॉट फाउंड इन नेचर, दीज आर मेड बाय ह्युमन्स. आता याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे की ह्युमन मेड थिंग्स म्हणजे माणसाने बनवलेल्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या नेचर त्या निसर्गामध्ये नाही सापडत. म्हणजे ज्या आता टेक्स्टबुक आहे, टेक्स्टबुक हे जसंच्या तसं अगदी फर्स्ट चॅप्टरपासून तर लास्ट वन चॅप्टरपर्यंत डायरेक्ट नॅचरली आपल्याला सापडणार आहे का? नाही. तर ते मानवाने बनवलेलं आहे. त्यानंतर टेबल अँड चेअर आहे. टेबल अँड चेअर जरी लाकडापासून बनत आहे किंवा म्हणजे नॅचरल वुडनपासून ते बनत आहे, पण मग ते माणसाने बनवलेलं आहे. डायरेक्टली टेबलच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला नेचरमध्ये किंवा फॉरेस्ट एरियामध्ये डायरेक्ट टेबल अँड चेअर तर स्पून फिडिंग तर नाही मिळणार आहे. म्हणजे तो जसाच्या तसा बनवलेला आपल्याला नाही मिळणार आहे. ओके. त्यानंतर अजून ह्युमन मेड थिंग्स कोणत्या आहेत? फर्स्ट वन इज अ टेबल अँड चेअर, सेकंड वन इज अ ह्युमन बुक्स आहे, त्यानंतर टॉय आहे. हे बघा, ट्रेनचं टॉईज आपण याच्यामध्ये बनवलेलं आहे. ओके. आता आपण याच्यामध्ये बघूया, चेक पॉईंट्समध्ये बघूया. नेम द फॉलोइंग. फर्स्ट वन इज टू नॉन लिव्हिंग थिंग्स यू फाइंड ॲट होम. तर आपल्या होममध्ये आपल्या घरामध्ये 2 नॉन लिव्हिंग थिंग्स कोणत्या कोणत्या आहेत? टू नॉन लिव्हिंग थिंग्स यू फाइंड ॲट होम. कार आहे, छोटीशी पण आपण टॉयमध्ये म्हणू शकतो. त्याच्यानंतर टी व्ही आहे. ओके. त्याच्यानंतर टू नॉन लिव्हिंग थिंग्स यू फाइंड इन युअर क्लास. आपल्या क्लासरूममध्ये म्हणजे तुम्ही जेव्हा स्कूलमध्ये जातात क्लासरूममध्ये, तर त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या 2 नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत? तर त्यात वन इज टेबल आहे आणि सेकंड वन इज द ब्लॅकबोर्ड आपण म्हणू शकतो, बेंचेस आहेत फॉर एक्झाम्पल. ओके. देन फिलिंग द ब्लँक्स. यामध्ये काय आहे? लिव्हिंग थिंग्स कॅन मूव फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. लिव्हिंग थिंग्स काय करतात? एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती त्या जातात. डॅश थिंग्स कॅनॉट ग्रो. नॉन लिव्हिंग थिंग्स कॅनॉट ग्रो. आन्सर इज नॉन लिव्हिंग थिंग्स कॅनॉट ग्रो. अ टॉय, थर्ड वन इज अ टॉय इज डॅश थिंग. अ टॉय इज ए ह्युमन मेड थिंग. ओके. नाव आता आपण बघूया एक्सरसाइजेस आपण बघूया. तर त्यामध्ये सगळ्यात अगोदर आहे फर्स्ट वन A1. ए इज फिलिंग द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑप्शन. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे डॅश आर लिव्हिंग थिंग्स अँड ऑप्शन्स आर ॲनिमल्स अँड स्टोन्स. ओके. यात काय आहे? डॅश आर लिव्हिंग थिंग्स, आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे ॲनिमल्स अँड स्टोन्स. आता ॲनिमल्स आणि स्टोन्स याच्यातला लिव्हिंग थिंग कोणता आहे? तर ॲनिमल्स आर लिव्हिंग थिंग्स. ओके. सेकंड वन इज लिव्हिंग थिंग्स इट डॅश. लिव्हिंग थिंग्स काय इट करतात? स्टोन्स ऑर फूड? नो. लिव्हिंग थिंग्स काय इट करतात? स्टोन्स इट करतील का? नाही. तर लिव्हिंग थिंग्स फूड इट करतील, म्हणजे ते अन्नपदार्थ खातील. ॲनिमल्स, थर्ड वन इज ॲनिमल्स डॅश मूव ऑन देअर ओन. आता ॲनिमल्स कॅन मूव ऑन देअर ओन. ॲनिमल्स हे त्यांचे मूवमेंट करतात. फोर्थ वन इज अ डॅश इज अ नॅचरल नॉन लिव्हिंग थिंग. आन्सर इज, आता कार आहे की स्टार आहे? आता नॅचरल नॉन लिव्हिंग थिंग कोणता आहे? तर याच्यामध्ये आपला आन्सर आहे नॅचरल कोणता आलं? स्टार हे नॅचरल आहे. कार हे नॅचरल लिव्हिंग थिंग आहे का? नॉन लिव्हिंग थिंग आहे का? नो. स्टार इज अ नॅचरल नॉन लिव्हिंग थिंग्स. फिफ्थ वन इज वॉटर अँड मून आर डॅश नॉन लिव्हिंग थिंग्स. आता वॉटर आणि मून हे काय आहे? ह्युमन मेड आहे की नॅचरल आहे? तर ते वॉटर अँड मून आर ह्युमन मेड नॉन लिव्हिंग थिंग्स. ओके. अँड लास्ट वन इज याच्यामध्ये अ डॅश इज अ ह्युमन मेड थिंग. आता बस आणि माउंटेनमध्ये ह्युमन मेड थिंग कोणतं आलं? अ बस इज अ ह्युमन मेड थिंग. ओके. आता याच्यामध्ये काय आहे? सेकंड वन इज टिक द करेक्ट आन्सर. टिक द करेक्ट आन्सर. विच वन इज अ लिव्हिंग थिंग. आता याच्यामध्ये यांनी 3 पिक्चर्स दिलेले आहेत. तर त्या 3 पिक्चर्समध्ये
हे पिक्चर जे आहे तर ते काय आहे, लिव्हिंग थिंग आहे. त्यानंतर विच वन कॅन ग्रो ऑन इट्स ओन. याच्यात काय काय दिलेलं आहे, एक कॅट दिलेला आहे, वॉच आहे आणि टेबल आहे. तर याच्यापैकी कोण ग्रो करू शकतं, स्वतः ग्रो कोण करतं, मांजर, म्हणजे कॅट स्वतःही ग्रो करत असते. त्यानंतर आपल्याला दिलं आहे विच वन कॅन फेल. आता याच्यामध्ये आपल्याला त्यांनी 3 ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यात एक टेलिव्हिजन आहे, टी व्ही आहे छोटासा. त्यानंतर आपल्याला एक पपी डॉग दिसतंय आणि टेलिफोन दिसतो आहे, लँडलाईन आहे तो. तर त्यामध्ये कोण फील करू शकतं, टेलिफोन फील करू शकतो की टी व्ही फील करू शकते? नाही. टेलिफोन आणि टी व्ही फील नाही करू शकत, तर पपी डॉग फील करू शकतं. म्हणून आपण याच्यावरती टिक मार्क करणार आहोत. विच वन कॅन, त्याच्यानंतर फोर्थवाला आहे विच वन कॅन प्रोड्यूस देअर ओन काइंड. त्याच्यामध्ये एक छोटी शिप दिली आहे, शूज आहे आणि हे पिक्चर आहे. तर त्याच्यामध्ये शिप हे प्रोड्यूस करू शकतं, त्याच्या म्हणजे शिपचं छोटंसं बेबी होऊ शकतं, त्याच्यासारखंच दिसणारं. त्यानंतर फिफ्थ वन आहे विच वन इज अ नॅचरल नॉन लिव्हिंग थिंग. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, हे पहा दगड दिसतो आहे, त्यानंतर म्हणजे मोठा आहे तो किंवा माउंटेनसारखं असं छोटंसं हे पण हे म्हणू शकतो, बॉल आहे, त्यानंतर एक छोटीशी बाहुली आहे. तर त्याच्यामध्ये कोणतं नॉन लिव्हिंग थिंग आहे, पण ते नॅचरल आहे. तर हे नॉन नॅचरल लिव्हिंग थिंग आहे. त्यानंतर 6 वन इज विच वन इज द ह्युमन मेड नॉन लिव्हिंग थिंग. याच्यामध्ये जे पिक्चर्स दिलेले आहेत तर त्यामध्ये एक बर्ड दिसतंय, त्यानंतर एक छोटंसं नोटबुक आहे, त्यानंतर एक छोटंसं प्लांट आहे, छोटंसं झुडूप म्हटलं म्हणजे प्लांटसारखंच आहे ते छोटंसं. तर त्यामध्ये आपण नॅचरल ह्युमन मेड कोणतं आहे, तर त्याचं आन्सर आहे नोटबुक. नोटबुक का म्हणता येईल, कारण की ते मानवाने ते बनवलेलं आहे, ते नॅचरल नाही आहे. ओके. आता आपण बघूया ट्रू ऑर फॉल्स. ट्रू ऑर फॉल्समध्ये फर्स्ट वन इज प्लांट्स कॅन ग्रो, हे राईट, दिस आन्सर इज ट्रू. ओके. सेकंड वन इज प्लांट्स हे ग्रो करू शकतात का? हो, प्लांट्स हे ग्रो करू शकतात. सो इट इज आन्सर इज ट्रू. सेकंड वन इज अ लायन इज अ लिव्हिंग थिंग. हे लायन हे लिव्हिंग थिंग आहे का? येस, ट्रू. आन्सर इज ट्रू. लायन हे लिव्हिंग थिंग आहे, कारण की ते ॲनिमल आहे. ॲनिमल कॅन सर्वाईव्ह आणि दे कॅन मूवमेंट. ॲनिमल हे मूवमेंट करू शकतात, त्यांची ग्रोथ होते आणि एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती ते जातात. त्यांना सर्वाईव्ह करण्यासाठी फूडची गरज असते, म्हणून हे सेंटेन्स ट्रू आहे. थर्ड वन इज अ फिश डज नॉट नीड फूड. तर असं आहे का, फिशला सर्वाईव्ह करण्यासाठी फूडची गरज आहे का? तर नाही, हे रॉंग आहे. आन्सर इज फॉल्स. फोर्थ वन इज अ कॅट कॅनॉट मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. कॅट ही एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती नाही जात का? तर नाही, ही फॉल्स आहे. कॅट ही एका जागेवरून दुसऱ्या, तिथं फारच उड्या मारत असते, तर कॅट ही एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती ती जात असते. त्यानंतर फोर्थ अ कॅट, त्यानंतर सॉरी फिफ्थ वन इज अ स्टोन कॅन ब्रीथ. स्टोन हा ब्रिदिंग करू शकतो का? नाही, स्टोन हा ब्रिदिंग नाही करू शकत, म्हणून आन्सर त्याचं फॉल्स आहे. नेक्स्ट वन इज युअर पेट डॉग कॅन फील. पेट डॉग फील करू शकतो का? येस, आन्सर इज ट्रू. नेक्स्ट वन इज अ रिव्हर इज मेड बाय ह्युमन्स. रिव्हर इज मेड बाय ह्युमन्स. आन्सर इज फॉल्स. मानवाने नदी तयार केलेली आहे का? नाही, मानवाने नदी तयार केलेली नाही, तर त्याचा आपण आन्सर म्हणूया फॉल्स. अ हाऊस इज अ ह्युमन मेड थिंग. हाऊस हे ह्युमन मेड आहे का? हो, तर हाऊस हे ह्युमन मेड आहे, तर त्याला आपण ट्रू म्हणूया. नाऊ वी विल लर्न द आन्सर अँड क्वेश्चन. सी द आन्सर अँड क्वेश्चन लॉंग. ओके. फर्स्ट वन इज नेम टू लिव्हिंग थिंग्स दॅट ग्रो. अशा 2 लिव्हिंग थिंग्स सांगा की ज्या ग्रो करू शकतात. आन्सर आहे प्लांट्स अँड ह्युमन्स. ओके. सेकंड क्वेश्चन इज व्हॉट डू यू फील वेन मॉस्किटो बाईट्स यू. जर समजा एखादा मॉस्किटो तुम्हाला चावला, म्हणजे मच्छरने जर तुम्हाला चावला, तर आपल्याला काय वाटणार आहे? आय फील पेन. तर आपल्याला त्याच्याने पेन होणार आहे. नेक्स्ट वन इज विच लिव्हिंग थिंग्स कॅनॉट मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. अशी कोणती लिव्हिंग थिंग आहे की जी ती लिव्हिंग थिंग आहे, परंतु ती एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नाही जाऊ शकत, तर ते आहे ट्रीज. फोर्थ वन इज आर क्लाउड्स इन द स्काय अ ह्युमन मेड थिंग. क्लाउड्स इन द स्काय
अ ह्युमन मेड थिंग? नो, इट इज नॅचरली प्रेझेंट. म्हणजे जे क्लाउड्स आहेत तर ते स्कायमध्ये मानवाने टाकलेले आहेत का की नाही, तर ते त्याचा आन्सर नाही आहे. का, तर ते नॅचरली प्रेझेंट आहेत तिथे. ओके. व्हॉट आर, नेक्स्ट वन इज व्हॉट टाईप ऑफ थिंग्स आर द टेबल अँड चेअर्स इन युअर क्लासरूम? दे आर, आन्सर इज दे आर नॉन लिव्हिंग थिंग्स. आता तुमच्या क्लासरूममध्ये जे काही टेबल्स आहेत किंवा चेअर्स आहेत तर ते लिव्हिंग थिंग्स आहेत की नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत? सो तर त्याचा आन्सर आहे नॉन लिव्हिंग थिंग्स. ओके. ठीक आहे. ओके, थँक्यू फ्रेंड्स. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि म्हणजे मग तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओज येत राहतील. बेल आयकॉनवरती क्लिक करा. ओके. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. टाटा, बाय बाय.